नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजल्यात पहाटे 4 आणि आपण चाललो आहे बाहेर कुठे चाललो आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. आणि आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे 25 ऑक्टोबर. सकाळची सुरुवात ब्लॅक कॉफीने, तीही इम्पोर्ट केलेली आहे युरोपमधून. तर आता 5:30 वाजलेले आहेत, म्हणजे आम्ही 5:30 वाजता निघालो. निघायचा प्लॅन तर 4 वाजता होता आणि कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे जाऊन माहीतच पडेल. आता अंधार आहे म्हणून जास्त शूट नाही करत. आता उजेड आला एकदा की आपण व्लॉगला चांगलीच सुरुवात करू. तर याआधी तुम्ही बोर्ड बघितलाच असेल, तो बोर्ड तुम्हाला शिर्डीच्या व्लॉग्समध्ये दिसला असेल, कारण की तो बोर्ड पाहिल्यानंतर म्हणजे तो मार्ग जातो जव्हारला. तर आम्ही जव्हारवरून चालल्यात, कुठे चालल्यात ते तुम्हाला थोड्या वेळातच सांगतो. आणि 400 किलोमीटर जायचं आहे, 9 तास दाखवतो गुगल मॅपवर. आता बघू आपल्याला किती टाईम लागतो. 6:30 वाजलेले आहेत आणि अजून आम्ही विक्रमगडमध्येच आहोत. आता जस्ट आम्ही जव्हार सिटी बायपास केलेली आहे. तर 70 किलोमीटर झालेले आहेत, 1.5 तास झालेला आहे. आणि खूपच म्हणजे खड्डे आहेत रोडला. रोड चांगले असते तर 400 किलोमीटर कवर करायला आम्हाला 6 ते 7 तास लागले असते. आता 9 तासाचा टायमिंग दाखवतोय मॅपवर. आता बघूया किती टाईम लागतोय आपल्याला पोचायला. आता तर घाटाचंच सेक्शन आहे त्र्यंबकेश्वरपर्यंत. तर आता जस्ट आपण नीलमाती क्रॉस केलेलं आहे आणि आपण थांबलेलो. नेचर कॉलचा ब्रेक आलेला. तर अमोल, कुठे चाललेत आपण आज? आपण चाललोय जळगाव. आणि यानंतर आपल्याला मुरचुंडीचा घाट लागणार आहे. पण ड्रोन असतं तर खूप चांगलं झालं असतं. विसरलो घरी ड्रोन आणायला घाईघाईत. पण मुरचुंडीचा घाट एवढा म्हणजे डेंजर आहे का त्याचे पहिले खूप किस्से ऐकलेले आहेत. आणि आमच्याकडे हेवी ड्रायव्हर आहे प्रद्युमन. धन्यवाद, तुम्ही मला हेवी ड्रायव्हरचा दर्जा दिल्याबद्दल. बट आजचा दर्जा आम्ही अमोल नारकडेच्या नावाने केलेला आहे. जसं की तुम्ही बघू शकता, आपले जे पण शॉट्स असतील ते थोडेफार हल्लेले असतील का की आपले हेवी ड्रायव्हर अमोल नारकडे चालवत आहेत. आता 8:40 झालेले आहेत आणि आता आम्ही नाशिकमध्ये आहोत. 3 तासाच्या वरती झाले नाशिकला पोचता. अजूनही 5 तासाचा प्रवास बाकी आहे. खूप चांगला स्पीड मेंटेन झालेला आहे. ट्रॅफिक वगैरे अजून लागलेली नाही मिळत, कारण की 8:30 वाजलेले आहेत. त्यामुळे खूप चांगला स्पीड. 150 किलोमीटर झालं. किती? 150. आता आम्ही पालघरवरून 150 किलोमीटर आलेले आहेत. अजून आम्हाला 250 किलोमीटर जायचं आहे. थोड्या वेळापूर्वीच आम्ही धुळे नाशिक हायवेला जॉईन झालो आहे. आणि हायवे खूपच म्हणजे सुंदर आहे आणि रोड्स वगैरे खूप चांगले आहेत. तर आजच्या दिवसाचा पहिला टोल प्लाझा आपल्याला लागलेला आहे. किती किलोमीटर नंतर? 177 किलोमीटर नंतर लागला आहे. तर आता 9:15 झालेले आहेत आणि आपला ऑफिशियली पहिला ब्रेक घेतलेला आहे मिसळ गट्ट्यावर. तर काहीतरी खाऊ, मग पुढे जाऊयात. अजून आम्हाला जळगावला पोचायला 3 तास लागणार आहेत. आणि रोड खूप चांगले आहेत आणि वातावरणही थंड आहे इथे. म्हणजे ॲज कम्पेअर टू पालघर इथे थंड आहे. पालघरमध्ये खूप ह्युमिडिटी वाढलेली आहे आणि गरम होते. पण इथे थंड कसं काय ते मला प्रश्न पडला आहे, कारण की लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा खूप गरम होतं इथे क्लायमेट. आता पेट्रोल पंपावर थांबलो आहे वॉशरूम ब्रेकसाठी. तर पालघरवरून नाशिकपर्यंत पोचायलाच आम्हाला 3 तासाच्या वरती गेले, म्हणजे 2.5 तास गेले.
आणि जर शिर्डी नागपूरला वगैरे जायचं असलं तरी इगतपुरीपर्यंत रोड खूप खराब आहे. आणि इथून म्हणायचं झालं पुणे बाजूला जायचं तर घोडबंदरला ट्रॅफिक आणि ठाण्याची ट्रॅफिक. म्हणजे पालघरवरून कुठेही जायचं असलं तर टाईम होणारच आहे. फक्त गुजरातकडे जायचं असलं तर ट्रॅफिक वगैरे लागत नाही. आजच्या दिवसाचा दुसरा टोल लागलेला आहे. अजून एक टोल लागेल, त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट जळगावला पोहोचू. तर आजच्या दिवसाचा तिसरा टोल लागलेला आहे आणि धुळे 100 किलोमीटर, 10 किलोमीटर पण नाही बाकी मिळत. हा तर शेवटचा टोल होता मला तर वाटते जळगावच्या पहिले. आता आम्हाला पुढे जाऊन एक रस्ता राईट मारायचा आहे 12 ते 15 किलोमीटर नंतर. तर आता 11:15 झालेले आहेत आणि आम्ही 300 किलोमीटर आलेले आहेत. धुळे सिटी बायपास करत आहोत आणि अजूनही आम्हाला 100 किलोमीटर जायचं आहे. आणि होप करतो असाच हायवे असेल, पण असा हायवे तर नसेल, वन वे लागेल थोड्या वेळात. जसं मी तुम्हाला 10 मिनटा पहिले सांगितलं होतं की सिंगल वे लागणार आहे. बघा सिंगल वे लागलेला आहे. आता आमचा स्पीड कमी होईल. आता 100 किलोमीटर करायला 3 तास दाखवतात. 3 तास. आणि 300 किलोमीटर किती तासात गेला आपण? ही आहे तापी नदी असं मला आताच समजलेलं आहे. खूप मोठी नदी आहे आणि ब्रिज पण खूप मोठा आहे, जुना आहे आणि खूप जुना आहे. 1880 मधला आहे. कितीचा? 1880. आता आपण 2025 मध्ये आहोत. आता आपण अजूनपर्यंत ब्रिज आहे ब्रिटिश काळातला, आय थिंक त्याच्या आधीचा वाटतं. थोड्याच वेळापूर्वी खूप चांगला प्रवास चालू होता. म्हणजे त्र्यंबकेश्वर पर्यंत घाटात वगैरे खूप खड्डे होते, त्याच्यानंतर खूप चांगला प्रवास चालला. जसे नाशिक हायवे सोडला आणि ही तापी नदी आहे त्याच्या 2 किलोमीटर अगोदरपासून रोड खूपच खराब आहे आणि अजूनपर्यंत खराबच आहे. म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आता अमोल जेव्हा पुढच्या टायमाला येईल इथे, इकडे निवडून येईल, पॉलिटिक्स मध्ये उभं राहील, तेव्हा नक्की रोड करेल. त्यासाठी तुला वाटतं यायला लागेल पहिले. रोडची अवस्था बघून तरी वाटते की सफारी आणली पाहिजे होती, पण सफारीपेक्षा बेटर गाडी थार पडली असती. बघा मी येणार होतो जळगावला, तुम्हाला माहित होतं, तुम्ही रोड का नाही बनवले? जिकडे हार्दिक जातो तिकडे रोड बनतात, तो कंप्लेंट करतो त्याच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा आता मला वाटतं की नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा येऊ तर इकडे पण रोड सर्व रेडी असतील, झालेले असतील. तर फायनली खूप टायमानंतर चांगला रोड आलेला आहे. फक्त चांगला रोड बोलून फायदा नाही, पुढे पण चांगलाच असला पाहिजे. नाहीतर मी बोलायचो तुम्हाला की चांगला रोड आला आणि परत तसाच रोड चालू व्हायचा. अजूनही आम्हाला 41 किलोमीटर जायचं आहे आणि त्याच्यासाठी 1 तास 7 मिनटं दाखवलेली आहेत मॅपवर. तर बघू आता किती वेळ लागतो. जळगावचे फेमस केळीचे वेफर. तर आम्ही जळगावला खास दर्शनासाठी आलोय मनुदेवी मातेच्या. तर आता मेन रोडवरून लेफ्ट घेतला, तिथून मंदिर आहे ते 12 किलोमीटर आहे आणि अर्ध रोड तर घाटांचा आहे, ते तुम्हाला दाखवतो पुढे. सॅटरडे आहे म्हणून गर्दी बघा किती आहे. गाडी अर्धा किलोमीटर लांब लावायला लागते आम्हाला. तर आता 3 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलोय आणि खूप गर्दी आहे. आणि पहिल्यांदा असं झालंय की आम्ही पहाटे निघालोय, नाहीतर आम्ही नेहमी रात्री 10-11 वाजता निघतो बाहेर जायचं असेल तर. तर आता बघूया, अर्धा किलोमीटर पहिले चालत जायला लागेल, नंतर वरती जायला लागेल. तर बघूया किती वाजता दर्शन होते. 3 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. फक्त मागेच गर्दी होती 100-200 मीटर म्हणजे गाड्यांची. इथे येऊन तर एक पण गाडी नाही मिळत. तर आता मी तर दुसऱ्यांदा आलो आहे अमोलबरोबर. आम्ही पहिल्यांदा आलेलो ते नागपूरला गेलेलो, नागपूरवरून इथे आलेलो. पण तेव्हा मी फक्त रील टाकली होती, तेव्हा काय आपण ब्लॉग करत नव्हते. आता बघूया किती टाईम लागते.
खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे मंदिराच्या बाजूलाच लागून, आणि रेनी सीझन आहे म्हणून बघायला भेटतो. कारण की मी मे महिन्यामध्ये आलो होतो तेव्हा फेब्रुवारीमध्ये आलेलो तेव्हा हे सर्व सुकलेलं. लगभग आम्ही 3 वाजता दर्शनाला गेलेलो, 4:30 वाजता खाली आलो. म्हणजे दर्शन तर आमचे लगेच झाले, पण वरती आम्ही थोडं थांबलो होतो. आता आल्यात एवढ्या लांब तर दर्शन पण VIP झाले, नाही तर खूप टाइम झालं असतं, आम्हाला लाईनीमध्ये राहिलं असतं. तर VIP दर्शन घेतलं आम्ही. सर्वीकडे आजकाल VIP दर्शन भेटतं आपल्याला. काय माहिती किती, म्हणजे काय सांगतात आता त्याला, विसरलो. पुण्य केले असतील या आयुष्यात म्हणून ते VIP दर्शन भेटते. पण आता असंच झालंय की सर्व इथेच लगेच दर्शन होते. आता आम्ही चाललोय धरणगावला. मग धरणगाववरून आजच घरी जाण्याचा प्लॅन आहे, पण बघू आता पुढे काय होते. आजच निघतो का उद्या निघतो ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळणारच आहे. आता आम्ही निघालोच होतो. तुम्ही काचेवर बघू शकतात पाऊस आलेला आहे. थोडाच आहे, पण जास्त नाही आला पाहिजे. भले आम्ही कारमध्ये आहेत, पण काय बिनमोसम बरसात नुसती झालीच नाही पाहिजेत. हे बघा पूर्ण केळीचंच फार्मिंग होते इथे, कारण की जळगाव हा केळींसाठीच फेमस आहे. आता मी थांबलो होतो एक फक्त स्टोरीसाठी फोटो काढायला, आणि हे बघा जळगावचं फेमस केळी, म्हणजे केळी, ज्वारी आणि कापूस. आता बघू पुढे ज्वारी आणि कापूसाचं झाडं दिसलं तरी ते दाखवतो तुम्हाला. 8:15 झालेले आहेत आणि मी सालवेमध्ये आलो आहे, आणि पाऊस लागला होता. मी जेव्हा गाडी चालवायला घेतली 40 किलोमीटरच चालवली, पण तेव्हा खूप रोड खराब होता म्हणून व्लॉग नाही गेला. आणि अमोल आहे तो, म्हणजे आता अमोल आला आहे गावाला, तर तो सर्वांना भेटण्यासाठी गेला आहे, आणि मी परत येऊन गाडीमध्ये बसलो आहे. आणि व्लॉग ऑलमोस्ट एडिट केलेला आहे मी, कारण की मला काही काम नव्हतं. आणि मग इथून आम्ही आता धरणगावला जाणार आहोत. तर बघू आता किती टाईम लागतो अमोलला इथे परत यायला. तर आता तुम्ही रोड बघितलाच असेल. रोडची हालत खूप बेकार आहे, आखा कादावर झालेला आहे रोडला. रोड कमी आणि चिखल जास्त. आता आम्ही सालवेवरून निघालोय आणि चाललोय धरणगावला, आणि वाजल्यात 10:15. आता बघू आज रात्रीच निघतात का उद्या सकाळी, ते आता अमोल डिसाईड करेल. तर आता जस्ट धरणगावला पोचलो. तर हा व्लॉग इथे संपूया. होप करतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझंच नशीब खराब होतं वाटते, जेव्हापासून मी गाडी घेतलेली चालवायला तेव्हापासून रस्त्यांची एकदमच वाट लागलेली, आणि आता परत चालवायला घेतली तर एवढी बेकार हालत होती का काय सांगू. चला बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. गाडीची हालत बघा कशी झाली, पूर्ण माखलंय.